उच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिका क्रमांक 4051/2023 मधील दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील एकूण 10 इमारतींपैकी 3 इमारती पूर्णपणे यापूर्वीच निष्कासित करण्यात आल्या होत्या। उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे उर्वरित 7 इमारतींपैकी सोमवारी 2 इमारतींवर कारवाई करण्यात आली। ठाणे महापालिकेने पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली। आतापर्यंत या कारवाईमध्ये 2 इमारती रिक्त करण्यात आल्या, तेथील व्यावसायिक गाळे तोडण्यात आले, तसेच सर्व सदनिकांचे दरवाजे तोडण्यात आले आहेत। उर्वरित इमारतींवर देखील निष्कासनाची कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती उपायुक्त उमेश बिरारी यांनी दिली आहे। या कारवाईस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, महापालिका उपायुक्त उमेश बिरारी, परिमंडळ उपायुक्त सचिन सांगळे, दिनेश तायडे, दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे, सहाय्यक आयुक्त महेश जामनेर, सोनल काळे, सोमनाथ बनसोडे, विजय कावळे, गणेश चौधरी, सोपान भाईक आदि उपस्थित होते। जो मेरे जगह जमीन मुल्क मरा सब बेच के खरीद लिया नहीं, जेवर पात रहा वो सब बेच डाले। अब यहाँ हन अब आए हन बसे हन तो गवर्नमेंट सब के बाद महतारी है बच्चा तो हमारा नहीं हुआ है, हमारा तो हुआ ना। तो ऐसा है कि उजारा ना बसाय दे। आमची कारवाई ते इथे काय होतं नाही, हे आपसी मॅटर आहे लोकांचा। आम्ही लोक ह्याच्यात पिसून जात आहे, कारण आमचं तर काय हायच नाही। आम्ही घर घेतले पैसे देऊन, तरी पण आमचं इथं टेन्शन आहे। 4 महिने झाले आम्हाला जेवण नाही, काय नाही। आम्ही पोरे बाळ घेऊन बाहेर फिरायचा, असं काय आहे लोकांचं आपसी काय आहे ते बघून घ्यायचं आहे लोकांनी। तुम्ही कधी घर घेतलंय? आणि मी घेतले 2022 मध्ये घर घेतलेले। मी तेव्हा काय चौकशी केली नव्हती का? नाही ना, आम्ही चौकशी काही केली नाही होती का काय आहे काय नाही, आम्हाला काही माहित नाही होतं का इथे असं हे सगळं हे मॅटर आहे, हे सगळं आम्हाला काही माहित नाही होतं। आज सकाळपासून कारवाई सुरू झालेली आहे, काय वाटते कारवाई थांबेल? हो, आम्ही तर बघा एकत्र सगळं माणसं इथे उभे आहे सकाळपासून 6 वाजेपर्यंत। आम्ही रात्री झोपलेच नाही, रात्रीपासून खालतीच आले होते आणि सकाळी 6 वाजेपासून इथे आम्ही उभे आहे सगळे एकत्र होऊन, कारण आम्हाला आमचं घर वाचवायचं आहे। आम्हाला घर आम्हाला पाहिजे आमचे, अजून काय नाही। आमचं घर वाचून जाय बस, आम्हाला काय व्हायचं नाही। आम्ही अजून काय बोलायचं नाही, आमचं घर वाचून जायचं बस, आम्हाला काय अजून। कधीपर्यंत उपोषण आंदोलन सुरू ठेवणार? जेव्हापर्यंत आमचं घर नाही वाचत आम्ही तेव्हापर्यंत इथे उभे राहणार आहे। कोणाशी बोललात का? अधिकाऱ्यांशी किंवा इतर काही लोकांशी बोललात? अधिकारी लोकांचं झालं आमचं बोलणं। ते लोक बोलते आम्हाला ऑर्डर आलेली आहे। आमची तारीख आहे 26/2/2011ची आहे, 26 तारीख 11 मध्ये, ह्या महिन्यामध्ये 26 तारखेला आहे। पण आता ते लोक आत्ताच कसे आले कारवाई करायला? आमची तारीख तर आधी पण नाही, कोर्टात आमची तारीख 26 तारीख आहे, तर आता कशाला आलेले हे लोक कारवाई करायला? या आम्हाला समजत नाही का आता कसे आले हे लोक। असे किती लोक आहेत ज्यांचे घर जाणार आहेत? हे 8 बिल्डिंग आहे, 8 बिल्डिंगचं लोक आहे इथे। 3,500 माणसं राहतात। 3,500 माणसं लोक कसं बेघर होणार आहे सांगा तुम्ही? तुमचं नाव सांगा।